ओम श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते. सुमारे 1856 मध्ये स्वामींनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला आणि 22 वर्षे तेथे वास्तव्य केले. स्वामींचा प्रकट दिन नुकताच सर्वत्र मोठ्या उत्साहात श्रद्धापूर्वक पार पडला. त्याचप्रमाणे स्वामींची पुण्यतिथी देखील लवकरच येत आहे. यंदा 26 एप्रिल 2025 वार शनिवार या दिवशी स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने या दिवशी सेवा काय करायच्या, पूजा कशी करायची, नैवेद्य कोणता दाखवायचा, तसेच स्वामी समर्थांविषयी थोडक्यात माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, प्राची नवोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत. मान्यतेनुसार स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठाच्या ठिकाणी माध्यान्ह समयी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त प्रत्येक स्वामी मठांमध्ये, स्वामींच्या मंदिरांमध्ये आणि घरोघरी स्वामी भक्त आपापल्या परीने अखंड स्वामी नामजप, स्वामी चरित्रांचे पारायण, गुरुचरित्राचे पारायण, तारक मंत्र, स्वामींचे विविध स्तोत्र मंत्र, गणेश याग, स्वामी याग, रुद्र याग, त्याचप्रमाणे नित्य स्वाहाकार, तिन्ही वेळची आरती, अभंग हे सर्व मोठ्या गजरात आणि उत्साहाने करत असतात. तसेच पुण्यतिथीच्या आधी 7 दिवसांपासून स्वामी चरित्र सारामृताचे, गुरुचरित्राचे संकल्पयुक्त पाठ केले जातात. स्वामी सारामृत हे 21 अध्यायाचा ग्रंथ आहे. 7 दिवस रोज 3 याप्रमाणे पारायण करता येते. तसेच ज्यांना 7 दिवस शक्य नाही त्यांनी 3 दिवस प्रत्येक दिवशी 7 अध्याय याप्रमाणे पारायण करता येते आणि एका बैठकीत एकाच दिवशी असे पूर्ण 21 अध्याय एक पारायण असे देखील पारायण पूर्ण करता येते. त्यामध्ये 21, 11 अशी पारायण केली तरी चालतात. ज्यांना वेळ आहे त्यांनी 21, 11 अशी पारायणे करावीत. गुरुचरित्राचे पारायण देखील याच संख्येने करावे. पुण्यतिथीच्या दिवशी काय करायचे आहे? पुण्यतिथीच्या दिवशी लवकर उठावे, स्नान करावे, सूर्यास अर्घ्य द्यावे आणि आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यावी. स्वामींची पूजा मांडण्याची जागा निश्चित करावी. चौरंग पाट आधीच स्वच्छ धुवून ठेवावे. पूजेची तयारी करून घ्यावी. स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींना या दिवशी पंचामृताने, फुलांनी, गुलाबजल, गंगाजल इत्यादींनी अभिषेक घालावा. तसेच स्वामींना अत्यंत आवडणारे असे हिना अत्तर लावावे. चंदनाचा तिलक लावावा. तसेच फोटो असेल तर फोटो देखील स्वच्छ पुसून घ्यावा. फोटोला अत्तर लावावे, चंदन लावावे. चौरंग किंवा पाटावरती मूर्ती किंवा फोटो ठेवून घ्यावा. त्यानंतर स्वामींचे आवडते फूल, चाफ्याचे फूल आज या दिवशी जरूर व्हावे. हार घालावा. स्वामींना वस्त्र घालावेत. पूजा विधी करत असताना आणि दिवसभर देखील श्री स्वामी समर्थ असा नामजप सतत जपावा. स्वामींना धूपदीप दाखवावा. स्वामींची आरती करावी. आजच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत, तारक मंत्र, स्वामींचा 11 माळी जप, त्याचप्रमाणे स्वामींची विविध स्तोत्रे, गुरुचरित्र इत्यादी पठण करावे. स्वामींच्या आवडीच्या पदार्थांचा स्वामींना नैवेद्य दाखवावा. जसे की स्वामींना बेसनाचे लाडू अत्यंत प्रिय होते, म्हणून ह्या दिवशी बेसनाचे लाडू, नारळ खडीसाखर, पेढे, फळे इत्यादींचा नैवेद्य दाखवावा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन ऐकले की स्वामी समोर उभे राहतात. स्वामींच्या लीला अगाध आहेत. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, कधी जवळ घेतील हे कोणी देखील सांगू शकत नाही. पण ज्यावेळी त्यांची कृपा आपल्यावर होते, त्यांचा कृपाशीर्वाद मिळतो, स्वामींचे अनुभव येऊ लागतात, त्यावेळी मात्र आपल्याला आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटते. स्वामींवर निस्सीम भक्ती, विश्वास आणि त्यांचे सेवेचे सातत्य ठेवल्यास स्वामींची दृष्टी आपल्यावर नक्कीच पडते. सेवेसोबत स्वामींनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्याचा अवलंब आपण आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन आयुष्यामध्ये केल्यास, कर्म चांगले ठेवल्यास स्वामी आपल्याला जवळ नक्की घेतात. ते आपल्या पाठीशी नाही तर प्रत्येक परिस्थितीत ते आपल्या बरोबर असतात.
जणू ते आपल्याला सांगत असतात, मी सोबत आहे, घाबरू नकोस, चालत राहा. म्हणूनच स्वामींच्या प्रकट दिनाप्रमाणे स्वामींचा पुण्यतिथी सोहळा देखील मोठ्या श्रद्धेने साजरा करूया. त्याचप्रमाणे या दिवसांव्यतिरिक्त सर्वांनी स्वामींची नित्य सेवा करायला पाहिजे. निदान स्वामींच्या नामाची एक माळ, तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृतातील एक अध्याय याप्रमाणे नित्यसेवेला सुरुवात करू शकता. स्वामींवर आपली श्रद्धा व निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. स्वामींवर अगाध विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करत राहा. हीच स्वामींची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे. स्वामींना दांभिकपणा आवडत नव्हता, त्यामुळे खोटे बोलू नकात, कोणाला फसवू नकात आणि आपले कर्म नेहमी स्वामी बघता आहेत असेच मानावे आणि आपले कर्म नेहमी चांगले ठेवावे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.